उसके राजकीय हेतु से ना देखा जाएगा, महिला के विकास के हेतु देखा जाएगा। उस तरह से एक नया आयाम शुरू हो जाएगा। मुझे लगता है उससे हमारे जो लाड़की बहनें हैं उसके साथ और भी लाड़की बहनों का फायदा जरूर मिलेगा उसमें। सर, कल साकीनाका में जो है मैनहोल में गिरकर व्यक्ति की मृत्यु हो गई, क्या कहना चाहेंगे? देखो, ये घटनाएं इतनी बढ़ती जा रही है, रोज एक ना एक घटना घटती है। मुझे लगता है इस सब पूरे 2-3 साल का पूरा मालूमात लेकर उस पर एक कमेटी बनाकर इस घटना पर कैसा पाबंदी लगा सकते हैं ये देखना जरूरी है। सर, मुंबई सहित राज्य में जो है आज रेड अलर्ट कई जिलों में घोषित किया गया है, क्या कहना चाहेंगे? देखो, बारिश है ना अभी, वो तो रेड नीला रहेगा, इसमें क्या है। सर, उद्धव ठाकरे आज श्रीराम मंदिराच्या चोरी प्रकरणी महाआरती घेत आहेत। रामरक्षा आरती खरं तर त्यांनी असं नाव दिलं आणि आज संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन केले जाणार त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आंदोलन आहे का आरती आहे? महाआरती आणि त्याच्यानंतर आंदोलनाची घोषणा आहे। आरतीला आमच्या शुभेच्छाच आहे, निश्चितच त्यांना आशीर्वाद मिळो प्रभू रामचंद्राचा। पण आता राम मंदिरामध्ये जे प्रकरण जे सध्या सुरू आहे दानपेटीवरून, त्यावरून संपूर्ण राज्यभरात ते आंदोलन घेत आहेत, टीका करतायत। हे बरोबरच आहे। एकंदरीत मंदिरातली पेटी जर फुटल्या जात असेल तर हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे, भावनेचा खून आहे तो। त्याच्यामुळं या सगळ्या संदर्भात सरकारनं त्या भूमिका घेऊन त्याच्यावर कायमचा बंदोबस्त, निवड प्रभू रामचंद्रच नाही तर सगळे प्रार्थना स्थळावर, ते प्रार्थना स्थळच सुरक्षित नसेल तर मग कसं काय शक्य आहे? समान नागरी कायदा आणण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, प्रस्ताव तयार केला, चांगली गोष्ट आहे। समान नागरी कायद्यामध्ये शेतकऱ्याला पण बसवलं पाहिजे, जेवढा प्राध्यापकाला पगार आहे तेवढा शेतकऱ्याला भेटला पाहिजे। सर, आज जो है उद्धव ठाकरे जी प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाले हैं, कई मुद्दों पर जो है सरकार पर निशाना साधेंगे, क्या क्या कई मुद्दों पर सरकार अभी प्रेस होने तो दो ना, प्रेस ही नहीं हुई तो कैसे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।